नांदुरा तालुक्यातील मौजे कोलासर येथील बौद्ध समाजावर गावकऱ्यांचा बहिष्कार। नांदुरा तालुक्यातील मौजे कोलासर या गावात बौद्ध व माळी समाजाचे लोक राहतात। या गावात एकही बौद्ध समाज मंदिर नसल्याने बौद्ध समाजाच्या लोकांनी शासनाची ई क्लासची जमिनीवर साफसफाई करून ती जागा समाज मंदिराकरिता मिळावी अशी मागणी केली, परंतु गावातील इतर धर्मीय लोकांनी त्यास विरोध केला। त्यामुळे हे प्रकरण महसूल प्रशासनाकडे दाद मागण्याकरिता दाखल केले असता वारंवार दाद मागूनही आजपर्यंत बौद्ध समाजाला प्रशासनाकडून कोणताच न्याय मिळाला नाही। या उलट गावातील इतर जातीय लोकांनी या बौद्ध लोकांना किराणा माल न देणे, पीठ दळून न देणे, ऑटो रिक्षाने प्रवास न करू देणे, त्यांचे शेत कामाला न सांगणे या सर्व गोष्टी कायम बंद करून एक प्रकारे बौद्ध समाजावर अन्याय करीत बहिष्कार टाकला। यामुळे गावातील बौद्ध समाजाचे जगणे मुश्किल झाल्याने या बाबतीतही शासन दरबारी न्याय मागितला असता या लोकांना कोणत्याच प्रकारचा न्याय अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे शेवटी लोकशाही मार्गाने आज दिनांक 10 जानेवारी 2024 पासून मौजे कोलासर येथील बहुसंख्य बौद्ध महिला व पुरुष मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांकरिता आमरण उपोषणाला बसले आहेत। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही हा बौद्ध समाज न्यायासाठी उपेक्षितच आहे व आजही लोकशाही शासन पद्धती असून बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यासारखा प्रकार घडत असून राजकीय नेते मंडळी व शासन प्रशासन मूग गिळून बसले आहेत। यापेक्षा देशाचे दुसरे कुठले दुर्दैव असू शकत नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। ग्रामपंचायतची मासिक मीटिंगचा सुद्धा ठराव मागितला। 28 तारखेला 28 ऑगस्ट 2023ला ग्रामसभेचा बहुमताने ठराव मंजूर झाला। ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील असलेली ही जमीन आहे, त्या जमिनीला या बौद्ध पंचमंडळांनी सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्यासाठी ग्रामपंचायतीची कोणती हरकत नसल्याचा ग्रामसभेचा बहुमताने ठराव मंजूर झाला। ग्रामसभेचा ठराव मासिक ठराव असताना माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला, परंतु त्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होऊन तो प्रस्ताव माननीय कमिशनर साहेबांकडे पाठवण्यात आला। जिल्हाधिकारी साहेबांना अधिकार असल्यानंतर सुद्धा जमीन महसूल कायद्याच्या सेक्शन 12, 42, 21 खाली कलेक्टर साहेबांना अधिकार असताना सुद्धा तो कमिशनर साहेबांकडे पाठवण्यात आला। राजकीय दबाव आल्यानंतर कमिशनर साहेबांनी सुद्धा महसूल मंत्रालयात मुंबईला तो प्रस्ताव मंजुरासाठी पाठवला, परंतु गेल्या त्या प्रस्ताव पाठवल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आज या ठिकाणी महिला भगिनी आणि पुरुष या ठिकाणी माननीय एसडीओ साहेबांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण या ठिकाणी आज गावातील वातावरण जे दूषित केलेलं आहे, जे शांतता सुव्यवस्थेचा बिघडलेला आहे, सामाजिक बिघडवण्याचं काम गावातील पोलीस पाटलांनी केलेलं आहे। पोलीस पाटील सुभाष चोपडे हे जोपर्यंत निलंबित होत नाही, उपविभाग अधिकारी यांच्या अखत्यारीतला तो विषय आहे, जोपर्यंत ते निष्कासित केले जात नाही तोपर्यंत उपोषण उठणार नाही। बरोबर आहे। त्याचबरोबर गट नंबर 49 मधील 10 गुंठे जागा जोपर्यंत मिळत नाही, 7/12 देत नाही त्या बौद्ध मंडळाच्या नावाचा, तोपर्यंत सुद्धा उपोषण इथलं हटवलं जाणार नाही। मग बौद्ध समाजाचा बळी गेला तरी आम्ही मागे सरणार नाही अशी बौद्ध पंचमंडळ या उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव कोलासर या गावचे बौद्ध रहिवासी असलेले महिला व पुरुष आज या मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। स्वातंत्र्याची 75 वर्षे पार पडत आहे, तरी ज्या वंचित शोषित जनतेनं इथल्या बहुजनांना आपल्या कष्टकामाने या देशाला घडवलं, त्याच जनतेचं जीणं ते काही जे दळभद्री लोक आहेत, ते दळभद्री लोक दोन पायाचे जनावरचा लाचारीचा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इथला जो काही या बौद्ध समाजाचा विकास आहे तो विकास थांबण्याचा प्रकार त्या गावात होत आहे। वास्तविक प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृह प्रस्तावित असतात, कोणतंही भांडण तंटा न करता त्यांना ते दिल्या जातं। फक्त बौद्ध समाज समोर आला म्हणजे यांच्या डोळ्यात काटे रुततात, हे कुठपर्यंत चालणार आहे? हा सामाजिक अत्याचार म्हणावा लागेल, कारण की पूर्वी हे होत होतं, परंतु सद्यस्थितीमध्ये हा अन्याय अत्याचार होत आहेत। कधी कधी बहिष्काराची वेळ आलेली आहे। मग हा जो ॲडव्होकेट सदानंद ब्राह्मणे जो काळ सांगितला या लढाईचा,
सर्व शासकीय प्रोसेस केल्यावर सुद्धा प्रशासन असेल किंवा स्थानिक लोक असतील हे कोणीही ती जागा बौद्ध पंचमंडळात देण्यास तयार नाही. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जी काही लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही अबाधित राहावी, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांचे अधिकार न्याय मिळावे ही आमची मागणी आहे. जर ह्या मागण्या पूर्ण होत नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. इथं जर एखाद्या वेळी वामनकर्त्यांचं काही बरं वाईट झालं तर याला स्पष्ट जबाबदार त्या कोलासर येथील जे काही पोलीस पाटील आहेत, जातीवादी लोक आहेत आणि इथलं जे महसूल प्रशासन आहे हे सर्व जबाबदार राहणार आहे. आणि या लोकांसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी कट्टरपणे यांच्या पाठीशी उभा आहोत, त्यांना समर्थ साथ देण्यासाठी उभे आहोत. धन्यवाद. या उपोषण स्थळी सुनीता ताई तायडे सुद्धा उपस्थित आहेत. ऐकून घेऊया त्यांची सुद्धा या उपोषणासंदर्भातील विचार. कोलासर गाव येथील आम्ही अतिक्रमच्या जाग्यामध्ये झेंडा लावला होता. शासनाच्या जागेमध्ये आम्ही झेंडा लावला होता. आमच्या कोलासर गावामध्ये 65 एकर जमीन आहे. जमीन पूर्ण माडी लोकांनी पूर्ण जमीन काढली आहे. जमीन काढली आम्ही करता आम्ही 10 गुंठे जागा मागितली की आमचे समाज विहार छोटंसं आहे, त्यामुळे आम्ही तिथे 10 गुंठे जागा मागितली की आमचे इथे कार्यक्रम छोटे मोठे होतात, आमचे विहार बी होते. त्याकरता आम्ही 10 गुंठे तिथे जागा मागितली तर त्यांनी आम्हाला नकार दिला. नकार देऊन बी त्यांनी आम्हाला बहिष्कार टाकला पूर्ण गावाला. आम्हाला दुकानात नाही, दळणाले नाही आणि ऑटोमध्येही बसू देत नाही, कामाला सांगत नाही. विराण्या ठिकाणी जर आम्ही गेलो तर आमचे रस्ते अडवतात. आता तर आमचे पोलीस पाटलांनी आमचा रस्ता अडवला. पोलीस पाटील सुभाष चोपडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, निलंबित झाला पाहिजे. कारण की त्यांनी लोक जमा करून आम्हाला पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे आम्हाला तो निलंबित पाहिजे. 14 एप्रिल 2014 मांगीलचा विषय. ज्यावेळेस आम्ही गावात ज्या मागच्या वेळेसची जी घोषणा केली ती शाहू फुले आंबेडकरची ज्या टायमाला कमान घ्यायची आम्ही योजना केली ती, या वेळेसपासून 2022चं टार्गेट जे या लोकांनी आजपर्यंत या ठिकाणी ठरवलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की शाहू फुले आंबेडकरची आम्हाला कमानसुद्धा या ठिकाणी चालत नाही. पण जवळपास हा काळ 10 ते 12 वर्षाचा आहे. सरळ असं म्हटलं जाते की आमच्या इथे या ठिकाणी विकलाची जागा आहे. या विकलाच्या जागेवर आम्ही ना त्या ठिकाणी जागा साफसफाई करून आम्हाला अपुरी जागा त्या ठिकाणी असल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी जागा मोकळी केली समाज मंदिर बांधण्यासाठी. त्या ठिकाणी सरळ या लोकांनी आमचा विरोध केला. 270 लोकांनी या ठिकाणी यांना विरोध केला. या लोकांचे सरळ या ठिकाणी असं म्हणण्याचा मतलब होता की आम्हाला या ठिकाणी तुम्ही जे करसान त्या योजनेत आम्हाला अर्धी वाटणी करा. कोणाची मागणी अर्धी वाटणी करायची? त्यांची माडी समाजाची अर्जुन सुखदेव बगाळे, सुभाष सुखदेव चोपडे यांची मागणी होती. तर त्याची मागणी रितशीर नव्हती, आपली मागणी रितशीर होती. आम्ही सगळी डॉक्युमेंटली क्लिअर केल्यावर बी तरी बी त्या लोकांनी आमच्यावर हरकती घेतली. आमचा ठराव पूर्ण मंजूर झाल्यावर बी शासन आम्हाला ढकल या विषयावर करून राहत. त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नांदुरा पोलीस स्टेशनला माहिती कळवली, मलकापूरला माहिती कळवली, तहसीलदार साहेबाला माहिती कळवली, भरपूर ठिकाणी आम्ही माहिती कळवली. पण तरी बी आमची हाक शासनाला येत नाही. आज या एसडीओ कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण टाकलेलं आहे. आमची जोपर्यंत मागणी या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अजेंडा सोडणार नाही. आमचा या ठिकाणी जीव गेला तरी चालेल, तरी आम्ही या ठिकाणचा अजेंडा सोडणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहात. बंधूजनो, मी आपल्याला थोडक्यात भाषेत समजून सांगणार आहे की
महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाचे असताना यांनी भेदभाव नष्ट झाला पाहिजे या भाषेवर सर्वदूर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि आता त्या गोष्टीला 50-60 वर्ष उलटून गेले तरी कोलासर या गावात काही माळी समाज मोठ्या प्रामुख्याने जास्त आहे आणि थोडक्यात बौद्ध समाज त्या ठिकाणी नांदतो आहे. आणि या दोघात वाद झाले तर एवढा मोठा वाद झाला त्याला बहिष्कार म्हणतात की आमच्या घरी यायचं नाही, याच्या घरी जायचं नाही, त्याच्या घरी चक्की सुद्धा दळण आणायचं नाही, दुकानात जायचं नाही. एवढा मोठा बहिष्कार या लोकांवरून टाकलेला आहे. तर या ठिकाणचं शासन का जात नाही, का दूर करत नाही हेच आम्ही या ठिकाणी बघतो आहे. असं का या ठिकाणी असं जर होत असलं तर मागचं उदाहरण फार आठवलं पाहिजे. ह्या अशा बहिष्कारामुळे तो भीमा कोरेगाव त्या ठिकाणी उभा झाला होता. हे शासनानं त्यावर भर घातली पाहिजे आणि हा असा बहिष्कार या ठिकाणी झाला नाही पाहिजे असं त्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे आणि हे उपोषण सोडवलं पाहिजे. हे शासनाचं कर्तव्य आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी 75 वर्षानंतर सुद्धा एका सामाजिक सभागृहाच्या जागा मिळण्यासाठी माता भगिनींना उपोषण करावं लागते. हीच या देशाची सर्वात मोठी शरमेची बाब आहे. आणि आज या माता भगिनी इथं सकाळपासून उपाशी आहेत. काय तर आपल्या समाजासाठी एक छोटंसं व्यासपीठ व्हावं म्हणून त्या उभ्या इथं उपोषण करत आहे. की त्यांच्यावर उपोषण केलं म्हणून त्यांनी जागा मागितल्या म्हणून त्यांना त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाते. खरं तर या सरकारची अतिशय शरमेची बाब आहे. इथल्या शासनाची या शासनाची जबाबदारी घेऊन तिथला बहिष्कार लवकरात लवकर दूर करावा. आणि मी वंचित बहुजन महासंघाच्या मार्फत या इथल्या सर्व भगिनींना सांगतो की तुमच्या लढ्यात आम्ही प्रत्यक्ष सहभागी आहोत आणि शेवटपर्यंत तुमची साथ देण्याची मी मागे हटणार नाही आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.